IBPS ह्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा घेता येतं, तर याच्यामध्ये जे काही GHचे 25 क्वेश्चन्स असतात, जवळपास GHचे 25 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर किंवा आतापर्यंत ज्या माडाच्या वगैरे परीक्षा घेतलेल्या आहेत TCSनं, तर याच्यामध्ये जे काही GHचे 25 प्रश्न होतात, या 25 प्रश्नामध्ये 2 ते 3 प्रश्न हे होते आपले ॲग्रिकल्चरचे. म्हणजे 2 ते 3 प्रश्न हे ॲग्रिकल्चरचे होते. आणि सरळ सेवासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, 1 मार्क आपल्याला एका मार्कासाठी महत्त्व द्यायचं आहे, तरच आपण त्या लिस्टमध्ये राहू. कारण आपण बघत आहात एवढे किती फॉर्म येतात, म्हणजे जागा किती येतं. त्याच्यामुळं ज्याला एका मार्काचं महत्त्व कळेल तोच फायनल सिलेक्शन्समध्ये असेल. आता या TCSनं IBPSनं हे जे काही आता माडाच्या याच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन कसे विचारले मी त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे. सोबत आता कृषी सेवक होईल, ग्रामसेवक होईल, विस्तार कृषी अधिकारी, तुमच्या महाबीज, कृषी विद्यापीठाच्या ॲड हे सुद्धा या कंपन्यांना देणार येतात. तर ह्या कशा प्रश्न विचारतात ॲग्रिकल्चरचे याच्यावर आज आपल्याला डिस्कशन्स करायचं आहे. तर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन्स ऑन करा. ओके, नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आता आपल्याला बघायचं आहे पहिला प्रश्न. आता याने ॲग्रिकल्चरलाच आपण याला प्रश्न समजू की कसा विचारला होता, किंवा प्रश्न असा होता की प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे जे काही प्रोटीनचं सिंथेसिस होते तर हे खालीलपैकी जे पेशी आपल्याला माहिती आहे सेल आणि सेलच्या ऑर्गॅनल्स म्हणजे त्याच्या अवयवाच्या आपण म्हणू या पद्धतीनं, तर हे जे प्रत्येक सेल ऑर्गॅनल आहे याचं प्रत्येकाचं एक फंक्शन्स दिलेला आहे. हा प्रश्न जो विचारलेला आहे ॲक्च्युअली ही सेल आपल्याला फर्स्ट सेमिस्टरमध्ये सुद्धा आहे, सेकंड सेमिस्टर बॉटमध्ये सुद्धा आहे, GPP मध्ये सुद्धा आहे. तर बघा, आणि 11वी 12वीला सुद्धा हे झालेलं आहे आपल्याला. तर याने प्रश्न विचारला किंवा प्रथिने संश्लेषणासाठी म्हणजे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय म्हणतो आपण याला, प्रोटीन सिंथेसिस कोणत्या सेल ऑर्गॅनल्स करते. तर यांनी पहिला दिलेला आहे अंतर्द्रव्य जालिका, दुसरा दिलेला आहे गॉल्जी काय, तिसरा दिलेला आहे रायझोबियम आणि चौथा दिलेला आहे तंतुकणिका. तर याचा राईट आन्सर आहे तर ते आहे रायबोझोम्स. याचा आन्सर काय आहे तर रायबोझोम्स आहे. ओके, मग बघा आता हे तंतुकणिका यालाच काय म्हणतो आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, यालाच काय म्हणतो मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. मग याचं काय काम आहे मायटोकॉन्ड्रियाचं, तर याचं काम हे साईट ऑफ रिस्पिरेशन्स म्हणजे जे रिस्पिरेशन्स होते ते रिस्पिरेशन्स कशात होते रे मित्रांनो, ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होते ज्याला तंतुकणिका म्हणतात. आता हे रायबोझोम्स ॲक्च्युअली याचे 2 प्रकार पडतात, एक पडतात स्मूथ आणि एक असतो रफ. म्हणजे रफ ER आणि स्मूथ ER असं म्हणतो. तर हे काही रफ असतो, अलग लक्षात, रफ म्हणजे याच्यावर ते रायबोझोम्स असतात, अलग लक्षात. तर हा जो आहे तर हा प्रोटीन सिंथेसिस करतो, हा काय करतो प्रोटीन सिंथेसिस करतो. आणि हा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो तर हा लिपिड सिंथेसिस करतो मित्रांनो. काय करतो लिपिड म्हणजे फॅट मेद, त्याचं सिंथेसिस कोण करते तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करते. नेक्स्ट क्वेश्चन सांग. हा गॉल्जी कायलाच आपण काय म्हणतो पोस्ट ऑफिस ऑफ सेल ऑर्गॅनल्स किंवा सेल पोस्ट ऑफिस ऑफ द सेल ऑर्गॅनल्स हा गॉल्जी कायचं फंक्शन्स येते. नेक्स्ट हे प्रश्न विचारला होता किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे. आता हे लक्षात घ्या, आपल्याला कृषी सेवक ग्रामसेवक साठी सुद्धा हे विस्तार कृषी अधिकाऱ्यासाठी सुद्धा महत्वाचे आहेत आपल्याला, कारण हेच परीक्षा घेणार आहेत TCS असो का IBPS असो त्यांचा. तर यांनी विचारलं की बा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे. तर ॲग्रिकल्चर सर्वप्रथम ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटवाल्याला जर 25 मध्ये असे 3-4 प्रश्न आले तर त्यांचा चुकायलाच नको, एनी हाऊ कंडिशनमध्ये प्रश्न चुकायलाच नको, कारण तो तुमचा पॉझिटिव्ह राहणार, म्हणजे ते तुमचे पॉझिटिव्ह मार्क राहणार ॲज कम्पेअर टू द बाकीच्या ग्रॅज्युएशन्सला जर आपण कम्पॅरिझन्स केलं तर. अलग लक्षात. तर याचं याने ऑप्शन दिलं बीड पहिलं, दुसरं दिलं हिंगोली, तिसरं दिलं नागपूर, चौथं दिलं रत्नागिरी. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो नागपूर. आता आपल्याला कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवायचं मित्रांनो की याच्यामध्ये महाराष्ट्रात ॲग्रिकल्चरशी निगडीत ज्या काही संस्था आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण जर नागपूरचाच विचार केला तर नागपूरमध्ये ही तर आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च, पण त्याचसोबत नागपूरला एक ब्युरो सुद्धा आहे ज्याला आपण NBSS LUP. भारतात 6 ब्युरो आहेत. भारतात किती 6 ब्युरो आहेत, तर त्याच्यातली एक ब्युरो जी आहे तर ती नागपूरमध्ये. तर याचा फुल फॉर्म होतो नॅशनल ब्युरो सॉइल सर्व्हे लँड यूज प्लॅनिंग. तर ही एक संस्था आहे, ही नागपूरमध्येच आहे. त्याच्यानंतर एक दुसरी एक आहे आपल्याला माहिती असेल नॅशनल रिसर्च सेंटर
ऑन सिट्रस, म्हणजे सिट्रसवरचं जे काही संशोधन चालते तर त्याचं सुद्धा एक राष्ट्रीय केंद्र हे सुद्धा नागपूरमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे नीरी ही इन्व्हायरमेंटशी निगडीत संस्था आहे, ही सुद्धा नागपूरमध्ये आहे. अलग लक्षात. त्याच्यानंतर ॲग्मारचं तुम्हाला माहिती आहे ॲग्मार्क जे आहे तर हे सुद्धा ॲग्मारचं हेडक्वार्टर सुद्धा कुठे आहे तर नागपूरला आहे. त्याच्यानंतर डेअरी व्हेटरनरी आणि डेअरीची युनिव्हर्सिटी सुद्धा नागपूरला आहे. तर असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे जर यांनी आता पॅटर्नचं विचारलं असेल, कारण बघा प्रश्न कसं होणार हे, सपोज ॲग्रिकल्चरचे त्यांनी 25 मध्ये 3 प्रश्न टाकले आणि सपोज आता तलाठ्याला 25 पैकी 3 प्रश्न टाकले त्यांनी ॲग्रिकल्चरचे, तर त्याच्यातला या पेपरमध्ये जर, कारण ते 20-25 दिवस परीक्षा चालणार आहेत वेगवेगळ्या शिफ्टला वेगळं, तर याला जर त्यांनी जर या एका शिफ्टला जर टाकलं असतं की महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे, तर दुसऱ्या शिफ्टला राहील की महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय सिट्रस म्हणजे जे काही लिंबूवर्गीय फळं आहेत तर त्याच्यावर कोणती संस्था आहे, तर ते नागपूर. तर असे प्रश्न राहते ते, म्हणजे त्यांना ते जो काही पॅटर्न राहील तो त्यांना सारखा ठेवावा लागेल. आलं का लक्षात. तर असं आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर हे तुमचा प्रश्न झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्रात अजून जर बघितलं आपण, नॅशनल रिसर्च सेंटर ऑन ग्रेप, हे माहिती आहे ग्रेप द्राक्षाचं कुठं आहे, तर ग्रेपचं पुण्याला आहे, हे सुद्धा माहिती आहे मित्रांनो तुम्हाला. त्याच्यानंतर एनआरसी फॉर पोमेग्रेनेट म्हणजे डाळिंबाचं तुम्हाला माहिती आहे कुठं आहे, सोलापूरला आहे. हे राष्ट्रीय आहेत आणि आपले जे काही कृषी विद्यापीठ आहेत 4 त्यांच्या सुद्धा आहेत. अलग लक्षात. त्यांच्या सुद्धा रिजनल आहेत, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे. नेक्स्ट प्रश्न विचारलेला आहे हा चालू घडामोडी, ॲग्रिकल्चरच्या चालू घडामोडी मधला प्रश्न येईल, हा करंट अफेअर मधला. 2019च्या पशुधन गणनेनुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे 3.31 कोटीसह महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बा पशुधन जनगणना झालेली होती 2019ची, ज्याचा रिझल्ट आलेला होता. तर ही जी पशुधन गणना होती तर याच्यावर हा प्रश्न आहे, म्हणजे ॲग्रिकल्चरशी निगडीत आहे म्हणून मी तर घेतला आहे. करंट अफेअरशी निगडीत सुद्धा येतो. तर याच्यात त्यांनी विचारलं की महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, तर पहिलं दिलंय त्यांनी 10, दुसरा दिलाय 8वा, तिसरा दिलाय 7वा, चौथा दिलाय 9वा. त्याचा राईट आन्सर आहे 7वा मित्रांनो. किती आहे 7वा. मग आपल्याला माहिती पाहिजे की बघ जी काही पशु गणना असते ती दर 5 वर्षांनी होते, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता हे क्रमांक मग यांनी महाराष्ट्राचा विचारला, जर हाच प्रश्न आता ते एका दुसऱ्या शिफ्टला विचारू शकतात. हाच प्रश्न जर विचारलेला आहे, विचारू शकतात ना, विचारलेला आहे ते तुम्हाला समोर दिसलच. तर मग त्याच्यात मग आपल्याला विचार करायचा, मग यार 7वा महाराष्ट्राचा लागतो तर प्रथम क्रमांक कोणाचा लागेल. प्रश्न पडला ना, 7वा जर महाराष्ट्राचा लागतो प्रथम कोण आहे, तर प्रथम यूपी आहे. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांक कोणाचा आहे, तर राजस्थानचा आहे दुसरा क्रमांक. तिसरा क्रमांक कोणाचा आहे, तर मध्य प्रदेशचा तिसरा क्रमांक आहे. चौथा क्रमांक कोणाचा आहे, तर कर्नाटकचा चौथा क्रमांक आहे. तर असा अभ्यास करावा लागेल आपल्याला. आलं का लक्षात. आपल्याला असा अभ्यास करावा लागेल. आणि जी काही पशुधनात वाढ झालेली आहे तर ती जवळपास 4.6% एवढी वाढ झालेली आहे. म्हणजे मागची जी काही गणना केली होती पशुधनाची तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये 2019ची जी काही गणना आहे तर त्याच्यात 4.6% वाढ झाली. आणि ही 20वी गणना आहे. कितवी आहे, 20वी. म्हणजे हा 20वा अहवाल आहे जो 2019 मध्ये दिलेला आहे. तर हे अशा पद्धतीचे हे प्रश्न आपल्याला राहणार इथं. त्यानंतर बघा हे थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट इथं, जे विस्तार कृषी अधिकाऱ्याची जे प्रिपरेशन्स करत आहेत ज्याचं पेमेंट कंपॅरिझन PSI, STI, ESO याच्या बरोबरीने याचं पेमेंट आहे, तर त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे मित्रांनो. ही टेस्ट जे आहे त्याच्यात 10 टेस्ट असणार आहेत. तर 7 टेस्ट ज्या आहेत ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह येतं आणि 3 टेस्ट ज्या आहेत ह्या टेक्निकल आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ॲप डाउनलोड करायचं आहे. कोणतं, सदार ॲग्री प्लॅटफॉर्म, हे ॲप डाउनलोड करायचं तुम्हाला आणि त्याच्यातून टेस्ट परचेस करायचं. विशेष म्हणजे जे मराठीमध्ये तयारी करतात त्यांच्यासाठी इथे विशेष आहे, कारण ही टेस्ट जे आपण याच्यातले ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स घेतले आहेत सिलेबसनुसार, तर हे ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कृषी सेवक करत असाल, ग्रामसेवक करत असाल, विस्तार कृषी अधिकारी आता त्याची सुद्धा प्रिपरेशन करत असाल, त्या सगळ्यांना ही टेस्ट महत्त्वाची असणार आहे. त्याचे क्वालिटीचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. तुम्हाला क्वेश्चन जर बघायचे असतील ते सुद्धा बघू शकता. बघा कसे क्वेश्चन्स दिलेले आहेत. किंवा हु कॉइन द टर्म इकॉलॉजी कोण ही संज्ञा प्रथम कोणी मांडली, म्हणजे असे प्रश्न आपण दिलेले आहेत. कारण याच्यात इन्व्हायरमेंट सुद्धा आहे. सगळे जेवढे सब्जेक्ट गेले तेवढेही मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यात. आता JL24 इज द व्हेरायटी ऑफ विच क्रॉप, तर ही कशाची आहे, अलग लक्षात. टॉपिंग ऑपरेशन इज यूज इन विच क्रॉप, टॉपिंग म्हणजे पाणी खुडणे, ही कृती कोणत्या पिकामध्ये वापरली जातात.
म्हणजे 2 लँग्वेज मध्ये दिली आहे, त्याच्यामुळे ही तुम्हाला सर्वाला कामात येईल. लवकरच ग्रामसेवक आणि कृषी सेवकची टेस्ट सिरीज सुद्धा येत आहे, पण तुम्हाला सराव म्हणून कृषी सेवकसाठी जर वापरायचे असेल तरी तुम्ही ही वापरू शकता, कारण आपल्याला जेवढा जास्त आपण सराव करू तेवढा आपण त्या, कारण हे वर्ष नोकऱ्याचं वर्ष आहे, कुठंतरी आपल्याला कोणतं तरी एक पद भेटायलाच पाहिजे, एवढं आपलं फिक्स करून ठेवा. ओके, नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे आपल्याला, हे करंट अफेअरवर होता, किंवा 2020-21च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार किती नाशवंत उत्पादनाचा समावेश करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार केला जाणार आहे. आता जे काही ऑपरेशन ग्रीन आहे तर याच्यात त्यांनी किती नाशवंत उत्पादनाचा समावेश करण्यात जाणार आहे हे सांगायचं आहे त्यांना. तर पहिल्या याच्यात दिलं आहे 20, दुसऱ्या याच्यात दिलं आहे 22, तिसऱ्या याच्यात दिलं आहे 3 आणि चौथ्या याच्यात दिलेलं आहे 21. तर आपला आन्सर राहील 22. ओके, तर बघा ही जी काही आलेली आहे ऑपरेशन ग्रीन ही केव्हा आली आहे, तर 2018चा बजेट मांडला होता केंद्र सरकारनं. ओके, केंद्र सरकारनं 2018चा बजेट मांडला होता, त्याच्यात या योजनेचा उल्लेख केला आणि त्यावेळेस फक्त त्याच्यात 3च क्रॉप टाकले होते. ते 3 क्रॉप म्हणजे टॉप लक्षात ठेवायचं कोणते होते. टॉप म्हणजे T फॉर टोमॅटो, O फॉर ओनियन आणि P फॉर पोटॅटो. हे पहिले 3च होते. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ऍड केलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आता जवळपास त्याच्यात 22 क्रॉप त्यांनी ऍड केलेले आहेत. तर ही ग्रीन ऑपरेशन ग्रीन आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, हे आत्ताचे केंद्र सरकारचा म्हणजे आत्ताचा मागचा केंद्र सरकारचा जो काही सर्वे आहे, मग तो महाराष्ट्र शासनाचा प्लस केंद्र सरकारचा दोन्हीही चांगले करावं लागतील, कारण हा ऑथेंटिक सोर्स आहे. तुम्ही जर मागचे आता TCS न पेपर घेतलेले बघितले असतील तर सगळे प्रश्न त्याच्यावरच आलेले आहेत. मॅक्झिमम अर्थसंकल्पावर बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यात. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे की बा भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करतो त्या दराला काय म्हणतात. तर त्यांनी पहिलं दिलंय मंडई मूल्य, दुसरं दिलंय फार्म प्राइस, तिसरं दिलंय फेअर प्राइस आणि चौथं दिलंय MSP. तर याचा आन्सर आहे फेअर प्राइस दिलेला आहे. आता त्याच्यानंतर एक MSP असतं. MSP म्हणजे काय, तर मिनिमम सपोर्ट प्राइस. म्हणजे काय होते की केंद्र शासन हे सोईंगच्या आधी डिक्लेअर करते, जसं खरीपचा असेल तर त्याच्या सोईंगच्या आधी ते डिक्लेअर करते. तर याच्यात काय होते मित्रांनो, ज्या वेळेस एखादं तुमचं पीक असेल त्या पिकाला केंद्र शासन एक मिनिमम भाव त्याचा ठरवतो त्याच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये. सपोज आता 1,500चा भाव ठरवला असं आपण कन्सिडर करू. जर ओपन मार्केटमध्ये सपोज आता जर गहू असेल, एक उदाहरण म्हणून घ्यावं लागलं, भाव नाहीये सध्या. सपोज आता गहू असेल, गव्हाले समजा आपण 1,500 नाही समजा आपण इथं 2,000 गव्हाला भाव सरकारनं MSP जाहीर केली असं समजू, केली नाही आताच्या लेटेस्ट मी आपल्या ग्रुपमध्ये टेलिग्रामच्या टाकलेल्या आहेत. हे एक उदाहरण म्हणून घेतो बा 2,000 रुपये MSP ठरवली आहे असं सरकारनं आपण म्हणू की सरकारनं 2,000 रुपये MSP दिली आहे गव्हाला. पण हा गहू मार्केटमध्ये जर ओपन ऑप्शन मेथडनं लिलाव पद्धतीनं मार्केटमध्ये जर हा गहू 2,500 जात असेल तर शेतकरी विकल का याला 2,000 नाही. अलग लक्ष, जो शेतकरी काय करा 2,500 इथं गहू विकल. पण जर मार्केटमध्ये हा गहू 1,800 रुपयानंच जर जात असेल तर मात्र सरकार काय करल, याच्यात हस्तक्षेप करून ज्या काही सरकारच्या नाफेड वगैरे आहेत, जे वखार महामंडळ आहेत, याच्या मार्फत काय करल, हा गहू खरेदी करेल. म्हणजे सरकार हस्तक्षेप करेल मार्केटमध्ये आणि 2,000 काय करेल, हा गहू खरेदी करेल. पण ज्या वेळेस हा सरकारनं एक किंमत डिसाईड केली म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस डिसाईड केलेली असते, त्याच्यापेक्षा जर शेतकऱ्याला भाव जास्त भेटत असेल तर सरकार त्याच्यात हस्तक्षेप करत नाही. मग सरकारला लागलं तर मग कुठून घेणार आहे, तर सरकार डायरेक्ट मार्केटमधून मग ते परचेस करते. तर याला म्हणतात मिनिमम सपोर्ट प्राइस. हे लक्षात असू द्या, याच्यावर सुद्धा प्रश्न राहू शकतो. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न 2020-21 साठी प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक पत योजनेत कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा किती होता. प्राधान्य म्हणजे ऍग्रिकल्चर अँड रिलेटेड त्याचा वाटा किती होता, तर पहिलं सांगितलं नाही 32.4, दुसरं सांगितलं आहे 20.9, तिसरं सांगितलं 19.7 आणि चौथं सांगितलं 38. तर हे तर कॅन्सलच होऊ शकतात हे 2 ऑप्शन तुम्हाला फक्त इथं, कारण एवढा वाटा नाहीच आहे. तर हे ऑप्शन नंबर आहे थर्ड 19.7%. मग हे कुठून घेतलंय पुन्हा सांगतो की बा वार्षिक पाहणी. अलग लक्ष, मी लवकरच याच्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहे, स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे, जिओग्राफीचा आणणार आहे, पॉलिटीचा आणणार आहे, ऍग्रिकल्चरचा आणणार, सगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट आहे की वर्ष फिलिंग द ब्लँक्स पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सरकारने 2017-18च्या खरीप हंगामापासून उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी मोहीम सुरू केली. म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत त्यांना शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं, ते 2022 पर्यंत त्यांनी दिलेलं होतं. ओके, नेक्स्ट आहे ताग या पिकाबद्दल.
खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही? ताग म्हणजे जूट, याच्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही तर हे विचारलंय. तर पहिलं विचारलं की बा ताग हा काळ्या मातीत याची चांगली लागवड होते, म्हणजे ब्लॅक, याचं म्हणणं आहे की बा ब्लॅक सॉइलमध्ये, ब्लॅक सॉइल आहे तर याच्यात त्याची चांगली वाढ होते. दुसरं म्हणते याला गोल्डन फायबर म्हणून ओळखल्या जातात. तिसरं म्हणते भारत आणि बांगलादेश हे ताग उत्पादनात अग्रेसर आहे. आणि चौथं म्हणते यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता आहे. तर याच्यातलं कोणतं विधान योग्य नाही, योग्य नाही म्हणत आहे, हे आपल्याला निवडायचं आहे. तर ते आहे 1 नंबरचं. त्याला ब्लॅक सॉइल लागत नाही, तर त्याला ॲल्युव्हल और लोमी सॉइल लागते. कोणती लागते याला? ॲल्युव्हल और लोमी म्हणजे गाळाची म्हणू आपण याला, गाळाची मृदा. ओके, ॲल्युव्हल म्हणजे गाळाची मृदा याला लागेल. त्याच्यानंतर ही जी काही जमीन पाहिजे याच्यात पाण्याचा निचरा चांगला झालेला पाहिजे, पाण्याचा निचरा याच्यामध्ये चांगला झालेला पाहिजे. म्हणून इथं ब्लॅक सॉइल नाही तर ॲल्युव्हल आणि लोमी सॉइल इथं पाहिजे. त्याला गोल्डन फायबर म्हणतात, हे वाक्यही बरोबर आहे. भारत आणि बांगलादेश हा ताग उत्पादनात अग्रेसर आहे, हे वाक्यही बरोबर आहे. टेम्परेचर सुद्धा याला लागते. जनरल माहिती आपण बघायची, याला गोल्डन फायबर म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. याच्या काही व्हेरायटी आहेत, ज्याला आपण JRO 524 नावाची एक व्हेरायटी आहे. JRO 204 नावाची ही एक जात, हे लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. याचा कालावधी तागाचा जवळपास 120 ते 130 दिवस याचा कालावधी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जर खत याचं जर किती लागते तर याला 100-50 एवढं खत दिल्या जाते. तर हे ऑल अबाउट ताग, आलं लक्षात. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2018-19 मध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती आहे? हे आपल्या राज्याचं जे काही भौगोलिक क्षेत्र आहे तर त्याच्या किती महाराष्ट्राचं काय आहे पेरणी क्षेत्र आहे, निव्वळ पेरणी क्षेत्र? तर उत्तर नंबर 2 बरोबर आहे, 55. हे 17 तर नसणारच आहे, हे बिन नसणारच आहे, अलग लक्षात. या दोघांच्याच फक्त आपल्याला हे करावं लागत होतं, अलग लक्षात. तर असे काही प्रश्न येतात जे करंटशी निगडीत आपल्याला माहिती आहेत. नेक्स्ट आहे की बा ज्वालामुखीच्या बेसाल्टिक लाव्हाच्या विघटना खालीपैकी कोणती मृदा तयार होते? तर हे सोपं आहे, ही ब्लॅक सॉइल यानं तयार होते बेसाल्ट खडकानं, आपल्याला माहिती पाहिजे ते. त्याच्यानंतर बघा इथं जांभी मृदा सुद्धा दिली. तर ही जांभी मृदा कुठं आढळते? कोकणमध्ये आढळते. कोकणमध्ये सुद्धा एक उत्तर कोकण आहे आणि एक दक्षिण कोकण आहे, 2 आहेत. तर जांभी मृदा जिला राहते तर ही याच्यात म्हणजे जांभी मृदा कोकणमध्ये मुख्यतः हे आढळते. नंतर डोंगराची मृदा आहे, त्याच्यानंतर गाळयुक्त मृदा आहेत, अलग लक्षात. पण महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम जी सॉइल आढळते ती ब्लॅक सॉइल आहे. ओके, त्याच्यानंतर बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय वनस्पती संरक्षण फर्स्ट सेमिस्टरमध्ये आहे. मुख्यालय कुठं आहे? तर त्यांनी म्हटलंय नागपूरला आहे, कोलकात्याला आहे, दिल्लीला आहे का चेन्नईला? आता राईट आन्सर आहे कोलकाता. राईट आन्सर काय? कोलकाता. ह्या संस्था सुद्धा लक्षात ठेवा, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमुळे एक मार्क आपल्याला भेटू शकतो. ओके, त्याच्यानंतर हे की बा महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणी सर्वेक्षणानुसार अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रामध्ये एकमेव क्षेत्र होते जे 2020-21 मध्ये GSEV म्हणजे ग्रॉस सेक्टर व्हॅल्यू ॲडिशन मध्ये सकारात्मक योगदान दिलेलं होतं. आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे तो काळ कोणता आहे रे? 2020-21. आता 2020-21चा जर तुम्ही विचार केला तर तो कोरोनाचा काळ आहे. कोणता काळ आहे? कोरोनाचा काळ आहे, आलं लक्षात. बघा कसं आपण शॉर्टमध्ये लक्षात पाहायचं. कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळात तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्र बंद पडलं होतं, मायनिंग सेक्टर सुद्धा बंदच होतं, कन्स्ट्रक्शन सुद्धा बंदच होतं. एकमेव सेक्टर चालू होतं ते म्हणजे ॲग्रिकल्चर अँड अलाइड. आणि या सेक्टरनंच भारतीय अर्थव्यवस्थेला टारलेलं होतं, अलग लक्षात. कृषी आणि संलग्न या क्षेत्रानं भारतीय अर्थव्यवस्थेला तारलं होतं, बाकी सगळं बंद झालं होतं. त्याच्यामुळे राईट आन्सर राहील तुमचं हे. म्हणजे 2020-21 म्हटलं की तुम्हाला कोरोना आठवायला पाहिजे, तर त्याच्यात ॲग्रिकल्चरचं सेक्टर महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर एक स्कीमवर विचारला की बा 2019-20 पासून सामूहिक विकास पद्धतीद्वारे म्हणजे याला क्लस्टर म्हणतो आपण, याला काय म्हणतो? क्लस्टर म्हणतो. राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी राबवण्यात येत आहे. म्हणजे कोणती स्कीम राबवण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर पहिली दिली आहे प्रधानमंत्री जैविक शेती अभियान, दुसरी दिली महात्मा ज्योतिराव फुले जैविक शेती अभियान, तिसरी दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान, चौथी दिली मुख्यमंत्री जैविक शेती अभियान. तर राईट आन्सर आहे 3 डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान. आणि याचं हेडक्वार्टर आहे त्या अभियानाचं ते अकोला. कुठं आहे? अकोल्याला याचं हेडक्वार्टर आहे. तर ह्या असे साधे साधे प्रश्न आहेत. 1 मार्क लय महत्वाचा ठरणार आहे, तुम्हाला कळेल ज्यावेळेस लिस्ट लागतील तर, अलग लक्षात. नंतर महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोणत्या पिकाचे 2019-20 या वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन झालं? गहू, नंबर 2 तांदूळ, नंबर 3 ऊस, नंबर 4 ज्वारी. तर नंबर 3 आन्सर बरोबर आहे,
ऊस आन्सर तुमचं बरोबर आहे. भारताचा जर तुम्ही विचार केला तर भारताचा जर विचार केला तर तांदूळ येईल. भारताचा विचार केला तर तांदूळ येईल. नेक्स्ट आहे बघा, आता ह्यो प्रश्न विचारलेलाच आहे. मी म्हटलं ना की एक प्रश्न जर त्या पद्धतीचा पहिल्या शिफ्टला विचारला तर दुसरा प्रश्न त्याच पद्धतीचा थोडा वेगळा करून त्यांना विचारावंच लागेल. आलं का लक्षात? आता 2019च्या पशुधन गणनेनुसार भारतात मध्ये कोणत्या राज्यात सर्वात जास्त पशुधन आहे? मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला. त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पहिलं यूपी सांगितलं होतं, दुसरं राजस्थान सांगितलं आहे, तिसरं एमपी सांगितलं आहे. अलग लक्षात? तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आहेत. अशा पद्धतीने काय आहेत हे क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत. ओके. नंतर महाराष्ट्र हॅज अ मेट्रोलॉजिकल सब डिव्हिजन, म्हणजे महाराष्ट्राचं मेट्रोलॉजिकल सब डिव्हिजन नुसार किती विभागात केलंय? तर हे 4 विभागात त्यांनी केलेले आहेत. जसं तुमचं कोकण झालेलं आहे, विदर्भ झालं, मराठवाडा झालं, मध्य महाराष्ट्र. तर असं 4 विभागात त्यांनी डिव्हिजन्स केलेलं आहे. नेक्स्ट हे की बा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? तर महाराष्ट्र इकॉनॉमी इज ए प्रिडॉमिनेंटली ॲग्रियन, हे स्पेलिंग चुकलेलं आहे. तर प्रिडॉमिनेंटली ॲग्रियन. तर दुसरं म्हणते महाराष्ट्र हॅज अ टिपिकल मान्सून क्लायमेट विथ अ हॉट अँड रेनी अँड कोल्ड वेदर सीझन. तर बरोबर आहे. तर दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहेत, म्हणून उत्तर 4 याचं बरोबर आहे. महाराष्ट्रातले जी काही लोक आहेत अजूनही जवळपास 55-60% लोक ॲग्रिकल्चरवर डिपेंड्स आहेत. त्याच्यानंतर हे की महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019-20 म्हणजे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी बघा किती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतात. खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलबियाचे उत्पादन सर्वाधिक आहे? तर पहिलं दिलं सूर्यफूल, नंतर दिलं भुईमुग, नंतर दिलं तिसरं तीळ, चौथं दिलं सोयाबीन. तर राईट आन्सर आहे सोयाबीन. तुम्हाला जर जनरली पेपर वाढला, सोयाबीनचा एरिया खूप जास्त वाढलेला आहे. सूर्यफुलाचा एरिया वाढवण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत, तर त्याच्यासाठी अलग लक्षात. तर सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन आता हे झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, भारतात कोरडवाहू शेतीमध्ये प्रामुख्याने पेक्षा वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती मर्यादित असते. म्हणजे कोरडवाहू शेतीची आणि डेफिनेशन्स म्हटलेली आहे. तर त्याचं पहिलं दिलंय 150 सेंटीमीटर जिथं पाऊस असेल तिथं, 200 सेंटीमीटर जिथं पाऊस असेल तिथं, तिसरं दिलंय 75 सेंटीमीटर जिथं पाऊस असेल तिथं, चौथं दिलंय 100 सेंटीमीटर. तर राईट आन्सर आहे 75 सेंटीमीटर पेक्षा जर कमी पर्जन्यमान असेल तर तिथं कोरडवाहू शेतीचं हे आहे. त्याच्यानंतर हा एक सोपा प्रश्न आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला आला असता, त्याला काही ॲग्रिकल्चरची ग्रॅज्युएशनची गरज नव्हती. रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये हिवाळीच्या प्रारंभापासून सुरू होतो, त्याचं म्हणणं हे आणि मध्ये संपतो. तर त्यांनी दिलंय मार्च-एप्रिल, दुसरं दिलंय जुलै-ऑगस्ट, तिसरं दिलंय मे-जून, चौथं दिलंय जानेवारी-फेब्रुवारी. अलगला म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर तर जानेवारी-फेब्रुवारी. तर याचं काय आन्सर असायला पाहिजे? तर याचा राईट आन्सर राहील 4. ओके. आता कुठं हे ऑक्टोबरमध्ये जर हे झालं तर ते एप्रिलच्या तशात बी येतात. एप्रिल-मार्च म्हणजे जर नोव्हेंबरच्या शेवट पेरणी झाली तर ते मार्चमध्ये सुद्धा जातात. ओके. एक दिलाय की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए जॉब बिलॉंगिंग टू द प्रायमरी सेक्टर, म्हणजे प्रायमरी सेक्टरशी निगडीत कोणता जॉब नाहीये? फिशिंग आहे का? आहे. ड्रायव्हिंग कार्स हा नाहीये, कॉमन क्वेश्चन्स होता. मायनिंग आहे, फॉरेस्ट्री आहे. तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. ओके. आता हा एक शेवटचा प्रश्न आहे की खालील तृणधान्यापैकी 2020-21च्या हंगामात कोणत्या तृणधान्याचे सर्वाधिक उत्पादन होते? तर आपण याने तृणधान्य म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? तर कोणत्या तृणधान्याचे सगळ्यात उत्पादन राहील? तर ते तांदूळ राहील. काय राहील? तांदूळ त्याचा ऑप्शन्स राहील. तर चला आज आपण इथंच थांबू. लवकरच आता भूगोल किंवा ॲग्रिकल्चरचे अजून क्वेश्चन्स आपण घेऊन येत आहोत. भूगोल किंवा राज्यघटनेचे बिन क्वेश्चन्स याच्यावर राहतील. तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या.